बातमी आहे रेमाल चक्रीवादळाची। पश्चिम बंगालला रेमालचा तडाखा बसलेला आहे। मध्यरात्री पश्चिम बंगालच्या किनारपट्टी या भागामध्ये रेमाल चक्रीवादळ धडकलेलं आहे। चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसाने घरांचंही नुकसान झालंय। अनेक भागामध्ये झाडं आणि विजेचे खांब देखील पडलेत। चक्रीवादळ येण्यापूर्वी बंगालच्या किनारी भागातील सुमारे 1 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या प्रत्येकी 16 टीम्स या किनाऱ्यांवर तैनातही करण्यात आल्या। पश्चिम बंगालमध्ये रेमाल चक्रीवादळाचा तडाखा पाहायला मिळतोय। यामुळे मुसळधार पाऊस सध्या सर्वत्र सुरू आहे। 1 लाखांहून अधिक जणांना सध्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे आणि यासाठी एनडीआरएफच्या 16 टीम्स समुद्रकिनारी तैनात करण्यात आलेल्या आहेत। आणि या मुसळधार पावसामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये नुकसान झाल्याचंही पाहायला मिळत आहे। चक्रीवादळ यापूर्वी बंगालच्या किनारी भागातील सुमारे 1 लाख नागरिकांना सध्या सुरक्षित स्थळी हलवण्यात सुद्धा आल्याची माहिती मिळते आहे।